मनोज जरांगे उपोषणावर ठाम. मराठा आरक्षणासाठी आजपासून अंतरवालीमध्ये आमरण उपोषण. मुख्यमंत्र्यांशी बोलून निर्णय कळवण्याचं आश्वासन विखे पाटलांनी दिल्याची जरांगेंची माहिती. खासदार सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती. रायगडच्या जागेबाबत बोलणी झाल्याची शक्यता. गोगावले यांनी मदत करावी यासाठी तटकरेंनी शिंदेंकडे विनंती केल्याची माहिती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे यांचा आज भाजपमध्ये प्रवेश. दुपारी 3 वाजता रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. तनपुरेंना अहिल्यानगर विधान परिषदेची उमेदवारी मिळणार. पक्षप्रवेशापूर्वी तनपुरेंनी घेतली सुप्रिया सुळेंची भेट. सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर छगन भुजबळ यांनी दावा केल्याची माहिती. रिक्त जागेवर वर्णी लागावी यासाठी भुजबळ कमालीचे प्रयत्नशील असल्याची माहिती. महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर. काँग्रेस 8, ठाकरेंची शिवसेना 4 तर शरद पवार यांची राष्ट्रवादी 3 जागांवर लढणार. नाशिक आणि नांदेडच्या जागेचा तिढा कायम. जागा वाटपात काँग्रेसच मोठा भाऊ. पुण्यामध्ये विषारी दारूमुळे 21 जणांचा मृत्यू. गुत्तेदार योगेश वानखेडेला अटक. राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. तर हडपसर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, एपीआय आणि पोलीस उपनिरीक्षक निलंबित. पुणे विषारी दारू मृत्यू प्रकरणी रोहित पवार आक्रमक. हडपसरमधील दारूपट्टीवर रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड. सरकार धर्म बघून बुलडोझर कारवाई करतं, रोहित पवार यांची टीका. ट्रॅव्हल्स आणि दुचाकीचा भीषण अपघात. दुचाकीवरील 4 जणांचा जागीच मृत्यू. परभणी जिल्ह्यातील मानवत शहराजवळची घटना. मुंबईमधल्या दादरमध्ये महानगर गॅस पाईपलाईनला गळती. गोखले रोड परिसरातील प्रबोधनकार ठाकरे चौकातली घटना. 1 तासांच्या अथक प्रयत्नानंतर गॅस गळती रोखण्यात यश. एल निनोचा फटका. राज्यात 43% पाऊस घटणार. देशभरात सरासरीपेक्षा 10% कमी पाऊस. हवामान विभागाचा अंदाज. ऋषभ पंतचा लखनौ सुपर जायंट्सच्या कर्णधार पदावरून पायउतार होण्याचा निर्णय. खराब कामगिरीची नैतिक जबाबदारी पंतनं स्वीकारली. तर हार्दिक पंड्या देखील मुंबई इंडियन्स फ्रँचायझी सोडणार असल्याची माहिती. आयपीएलच्या अंतिम सामन्यामध्ये गुजरात आणि बंगळुरूमध्ये महामुकाबला. राजस्थानला नमवत गुजरातची फायनल्समध्ये धडक. गुजरात तिसऱ्यांदा आयपीएलच्या फायनल्समध्ये.